नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो ही कथा मी फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे बरं का मित्रांनो. तर चला मित्रांनो, आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, मी प्रेग्नेंट होते आणि मला 7वा ते 8वा महिना चालू होता. माझ्या पोटाचा घेर खूपच वाढलेला होता बाई, आणि त्याच्यामुळे मी माझ्या नवऱ्यापासून काही दिवसाची सुट्टी घेतली होती. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की तुम्ही माझ्यापासून थोडे दिवस लांब राहा. मित्रांनो, तुम्ही समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की तुम्ही माझ्यापासून थोडे दिवस माझ्यापासून लांब राहा. माझा नवरा तेव्हा हो म्हणाला, पण तो म्हणाला की मी तुझ्यापासून लांब राहतो, पण मी दुसऱ्या मुलीकडून काय केले पाहिजे ते मी घेईल. त्याच्यासाठी मी कुठल्याही मुलीला तयार करेल आणि मला पाहिजे ते घेईल. त्यावेळेस वाटलं तो माझ्यासोबत मस्करी करतोय की काय माझा नवरा. मला असं वाटलं की तो माझ्यासोबत मस्करी करतोय आणि तो बेडरूममध्ये जाऊन मोबाईलमध्ये मुली बघू लागला. मोबाईलमध्ये मित्रांनो, त्यांना खूप साऱ्या मुली दिसल्या माझ्या नवऱ्याला. मी गेल्यावर मला तो म्हणाला, बघ त्याच्यातली तुला कुठली आवडते. तेव्हा मी माझ्या पसंतीने त्याला एक मुलगी पसंत करून दिली मोबाईलमधून. तेव्हा तो म्हणाला, मी किती खुश आहे ना, तुझ्यासारखी मला बायको मिळाली. मला वाटलं हा माझ्यासोबत मस्करीच करतोय, पण तसं नसून त्यांनी लगेच तिला फोन केला आणि त्यांची पैशाची बोली सुरू झाली. नंतर ते एकमेकांना भेटू लागले. आता मी हे सहन करू शकत नव्हते. ती मुलगी दिसायला खूपच छान होती बरं का मित्रांनो. हे म्हणजेच ते दोघेजण हॉटेलमध्ये भेटू लागले. एके दिवशी मी त्या मुलीला भेटले आणि तिला मी सांगितले की तू त्याच्या नादी लागू नकोस, कारण त्याचे लग्न झालेले आहे आणि मी त्याची बायको आहे. पण तेव्हा ती म्हणाली, चालेल, मला काहीच हरकत नाही, कारण मी त्याच्यासोबत प्रेम वगैरे करत नाही. मी फक्त त्याच्या पैशावर प्रेम करते. तो म्हणेल तेवढा मला पैसे देतो, त्याच्यासाठी मी एवढं करू शकते. मला पैशावर खूप प्रेम आहे. मित्रांनो, अशी ती मुलगी मला म्हणू लागली. मला त्याला आता सांगायचं होतं की हे फक्त आणि फक्त तुझ्या पैशावर प्रेम करते, पण माझा नवरा काही ऐकून घ्यायला तयारच नव्हता ना मित्रांनो. मग मी माझा निर्णय परत बदलला. तो घरी यायच्या आधी मी मस्त तयार होऊन बसले होते. त्याच्यासाठी मी आमची बेडरूम पण सजवून ठेवले होते. पूर्ण बेडरूममध्ये रोमॅन्टिक वातावरण मी तयार केले होते. तो अगदी घरी आला आणि माझं हे रूप पाहून अगदी भारावून गेला. मला वाटलं माझा प्लॅन पूर्ण झाला, पण तितक्यातच माझ्याकडून त्याच्या अंगावर दूध सांडलं आणि त्याचा पूर्ण मूड बाई चेंज झाला. तो माझ्यावर खूप जोरात ओरडला. मित्रांनो, तो माझ्यावर खूप जोराने ओरडला आणि बाहेर आला. मी परत त्याच्या मागे आले. मी त्याला म्हणाले, अहो, झाली माझ्याकडून चूक झाली असेल, पण त्याला वाटलं ही मुद्दामच केलं आहे. मी परत त्याला माझ्याकडे कसे बसे खेचून घ्यायचा प्रयत्न केला आणि माझा प्रयत्न सफल राहिला. पण तितक्यात त्याला त्या मुलीचा फोन आला आणि लगेच तो हॉटेलमध्ये निघून गेला. मी माझ्या नवऱ्याचा पाठलाग करत हॉटेलमध्ये पोहोचली आणि तिथे जाऊन त्याच्या गप्पा मी ऐकू लागले. तितक्यातच माझ्या पोटात दुखू लागले बाई. मग मी उठून माझ्या नवऱ्याकडे गेले आणि त्यांना सांगितले. तेव्हा माझा नवरा म्हणाला, तू माझा पाठलाग करत आहेस, तुला काही वाटत नाही का? असा नवऱ्याचा पाठलाग केलेला नाही, पण माझ्या पोटात खूप दुखत आहे हो, मी खूप दुखत आहे. मग मी मित्रांनो, मी खुश झाले होते, कारण माझं बाळ या जगात आता येणार होतं. पण त्याच्या तोंडावर थोडीशी पण मला खुशी दिसली नाही बाई. त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलवून घेतली आणि मला त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं आणि म्हणाला, मला तू हॉस्पिटलमध्ये जा आणि मी माझा एन्जॉय करणार. आणि मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि डॉक्टरांनी मदतीने मला छान असा मुलगा जन्मला. डॉक्टरांनी मला विचारलं, बाळाचा बाप कुठे आहेस? तेव्हा मला काय सांगावं हे कळतच नव्हतं. पण तितक्यात तिथे माझा नवरा आला आणि मला खूप आनंद झाला. मला वाटलं तो माझ्या बाळाच्या निमित्ताने आला असेल, त्यालाही आनंद झाला असेल, त्यालाही आपल्या बाळाचं तोंड बघावंसं वाटत असेल. तो माझ्यावर
रूममध्ये आला. मी त्याला म्हणाले, बघा ना, बाळ किती छान आहे, तुमच्यासारखंच दिसते. पण तो बाळाकडे न बघून माझी पर्स शोधत होता. मला कळाले होते की तो काय शोधत आहे आणि त्याला काय पाहिजे होते. मित्रांनो, माझ्या पर्समध्ये ATM कार्ड होते. ते कार्ड त्याला पाहिजे होते. तेवढ्यात त्याला ती पर्स दिसली आणि त्याच्यातील त्याने कार्ड घेऊन तो तेथून निघून गेला. तो फक्त माझ्याकडे पैसे घेण्यासाठी आला होता, कारण त्या मुलीने त्याला आता फार भिकारी करून ठेवलं होतं. हॉटेल बिल भरलं, पैसे तिच्याकडे राहिले नव्हते, म्हणून तो माझ्याकडे पैसे घ्यायला आला होता. मी त्याला कार्ड तर दिले, पण त्याच्याकडून घराच्या चाव्या घेतल्या आणि सांगितलं, तू माझं कार्ड घेऊन जा, हवी तेवढी रक्कम तू वापर, पण परत माझ्या घरात येऊ नकोस. तेव्हा तो म्हणाला, मग मी कुठे राहू? मी म्हणाले, आहे ना ती मुलगी, तुला आवडते, तुला बोलवते, तुला ती घरात नक्कीच घेईल. तेव्हा माझ्या बाळालाही माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करू लागला. पण तितक्यात मी आवाज दिला आणि डॉक्टरांनी त्याला बाहेर काढले आणि मग तो तिच्या घरी गेला. पण त्या मुलीनेही त्याला काही घरामध्ये घेतले नाही. ती डायरेक्ट त्याला म्हणाली, मला तुझ्याकडून पैसे हवे होते, बाकी काही नाही. आणि मला तो आता म्हणाला, तुझी मला गरज नाही, तू माझ्या घरात राहू नकोस. त्याला आता त्याची बायकोची आठवण आली. त्याला खूप मोठा धक्का बसून गेला होता आणि तो बायकोला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी गेला आणि तिला विनवणी करू लागला, तिची माफी मागू लागला. पण आता मला काही त्याची दया येत नव्हती, कारण त्याचं बाळ माझ्या पोटात असताना तो बाई मला एकटीला सोडून गेला होता, दुसऱ्या बाईसोबत बाहेर जायचा. मला आता त्याला माझा नवरा म्हणण्याची सुद्धा लाज वाटत होती. मला त्यांना फार विनवण्या केल्या, पण मी काही त्यांचं यावेळेस ऐकून घेतलं नाही आणि मी त्याला कायमचं सोडून दिलं आणि मी माझ्या बाळाला घेऊन माझा आनंद आयुष्य जगत होते, कारण मला अशा नवऱ्यासोबत राहायचं नव्हतं. मित्रांनो, जर तुम्हाला आजची कथा जर आवडली असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, आपल्या या चॅनलवरील कथा फक्त मनोरंजनासाठी असतात बरं का मित्रांनो, कोणीही या कथेचा वाईट विचार करून घेऊ नका, कारण मित्रांनो, आपल्या या चॅनलवरील कथा फक्त मनोरंजनासाठीच असतात. कोणीही वाईट वाटून घेऊ नये. मित्रांनो, जर तुम्हाला कथा जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना ही कथा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो,